नमस्कार मित्रांनो, मराठी सिनेविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आशा काळे यांच्या जीवनासंबंधी. मराठी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी आशा काळे हे नाव आदराने घेतले जातं. सोज्वल, सोशिक आणि सात्विक भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर सुमारे 5 दशके अधिराज्य गाजवलं. सहज सुंदर अभिनय आणि नृत्य निपुणता लाभलेल्या आशा काळे यांच्या कारकिर्दीतून आजही अनेक अभिनेत्री घडत आहेत. मराठी चित्रपटातील या अष्टपैलू अभिनेत्रीच्या कारकिर्दीची आज आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्यांचा जन्म, कुटुंब आणि नृत्यकलेची आवड यासंबंधी. आशा काळे यांचा जन्म 23 नोव्हेंबर 1948 रोजी कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये झाला. आई, बाबा, थोरला भाऊ आणि धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब होते. त्यांचे वडील रामकृष्ण उर्फ रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते आणि शासकीय नोकरीमुळे त्यांची कायम बदली होत असे. त्यामुळे तिन्ही भावंडांचे बालपण आणि शिक्षण रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी झाले. लहानपणी आशा काळे यांना अभिनय, नाटक, चित्रपटाची मुळीच आवड नव्हती, पण नृत्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. म्हणून बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्य प्रकाराचे धडे घेतले. 8-10 वर्षाच्या असल्यापासून त्या नृत्याचे कार्यक्रम करू लागल्या आणि पुढे आप्पासाहेब इनामदार यांच्या कलासंघ संस्थेत त्यांनी काम केले. आशा काळे यांनी एका जुन्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, माझ्या वडिलांना ज्योतिषाची जाण होती. त्यात माझा जन्म शनिवारी आणि अमावस्येचा. त्यामुळे नातेवाईक माझ्या भविष्याबाबत चर्चा करायचे. तेव्हा माझ्या वडिलांनी माझी पत्रिका मांडून ही कलाकार होणार असे भविष्य सांगितले. तर जोशी नामक एका विद्वान ग्रस्तांनी अमावस्येची पोर सर्वाहून थोर असे उद्गार माझ्याबद्दल काढले होते. तेव्हा माहीत नव्हतं की अभिनेत्री होईन, पण नियतीने ठरवले तसेच माझ्यासोबत घडले, अशा आशा काळे एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. मित्रांनो, आता जाणून घेऊया की आशा काळे यांनी नापास होण्यासाठी कशा प्रकारे घातले होते अंबाबाईकडे साकडे. तर अभिनयाची आवड नसूनही आशा काळे अभिनेत्री कशा झाल्या असा प्रश्न आपल्या डोक्यात येतो. तर 1962 भारत-चीन युद्धावेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही शांताराम आणि बाबूराव पेंढारकर यांनी शिवसंभव नाटकाची निर्मिती. यात नर्तकीच्या भूमिकेसाठी त्यांनी आशा काळेंना विचारले. त्यावेळी आशा भोसले यांनी गायलेल्या गुलाबी आंखें है तेरी या ठुमरीवर त्यांनी नृत्य केले. एका प्रयोगावेळी नाटकातील डोहाळ जेवणाच्या प्रसंगात काम करणारी अभिनेत्री गैरहजर असल्यामुळे ऐनवेळी आशा काळे यांनी ती भूमिका साकारली. पुढे 15-20 प्रयोग त्यांनीच केले. यानंतर मात्र त्यांना नाटकात काम करायचं नव्हतं. मग समोरून विचारणा झालेल्या नव्या नाटकाच्या चाचणीत नापास होण्यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईकडे साकडे घातले. नापास झाले तर तुला खडीसाखर ठेवेन, पण देवीने काही ऐकले नाही आणि सीमेवरून परत जा नाटकातील नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. इथून त्यांचा व्यावसायिक रंगभूमीवरील प्रवास सुरू झाला आणि वाहतो ही दुर्वाची जुडी या नाटकामुळे त्यांना ताई अशी ओळख मिळाली. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया त्यांना पहिला चित्रपट कशा पद्धतीने मिळाला. गहिरे रंग, गुंतता हृदय, घर श्रीमंताचे, देव दिना घरी धावला, लहानपण देगा देवा, वर्षाव, महाराणी पद्मिनी अशी अनेक गाजलेली नाटकं त्यांच्या नावावर आहेत. रंगभूमी गाजवल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. भालजी पेंढारकरांचा तांबडी माती हा त्यांचा पहिला चित्रपट होता. पुढे गणिमिकावा, माहेरची माणसे, कैवारी, सासूरवाशीन, थोरली जाऊ, हा खेळ सावल्यांचा, बाळा गावकशी अंगाई, कुलस्वामिनी अंबाबाई, चांदणे शिंपीचा, सतीची पुण्याई हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. तर मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत त्यांना मिळालेले पुरस्कार कोणकोणते आहेत त्यासंबंधी. चित्रपट आणि नाटकातील त्यांच्या सोशिक भूमिकांनी प्रेक्षकांचे प्रेम मिळवले. याच पठडीत त्यांनी अनेक भूमिका केल्या. आई, ताई, मुलगी, सून असावी तर आशा काळेंसारखी असे प्रेक्षक म्हणायचे.
आजवर त्यांना अभिनय विश्वातील कारकिर्दीसाठी अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, ज्यात राज्य शासनाचा व्ही शांताराम, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव, गदिमा स्मृती पुरस्कारांसह अनेक अन्य पुरस्कारांचा समावेश आहे.